सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कराड व पाटण तालुक्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। सध्या आपण आहोत ते म्हणजे कृष्णा कोयना नदीकाठी। गेल्या 24 तासामध्ये या नदीची पाणी पातळी 20 फुटांनी वाढलेली आहे। याचं कारण म्हणजे काल दुपारनंतर जे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। पाणी पात्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून अनेक शेतांमध्ये या ठिकाणी पाणी गेल्याचं हे चित्र या ठिकाणचं आहे। दुसरं म्हणजे कराड शहरातील जे वीर मारुती मंदिर आहे ते सुद्धा सध्या आपण पाहतोय की पूर्णपणे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोयना धरण व्यवस्थापनाने काही वेळापूर्वी जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार निम्म धरण भरलेलं आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे। एकंदरीत हा जरी प्रश्न सुटला असला तरी अजून निम्म धरण भरणं अपेक्षित आहे आणि वीज निर्मिती, औद्योगिक आणि सिंचन यासाठी जो आवश्यक पाणी पुरवठा आहे तो वर्षभर पुरवण्यासाठी उर्वरित 50% धरण भरणं गरजेचं आहे। आणि गेल्या 24 तासामध्ये कोयना धरणामध्ये 7.25 TMC पाणीसाठा वाढलेला आहे, तर प्रति सेकंद 90,000 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे। कोयना व नवजा या ठिकाणी 200 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडल्याची नोंद आहे, तर महाबळेश्वरला 150 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद गेल्या 24 तासात आहे। काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाटण शहराला मोठा फटका बसला असून अनेक घरात व दुकानात पाणी शिरलं होतं, तर कराड तालुक्यातील कोळे आणि पुलाच्या वरतीही पाणी आलेलं आहे। त्यासोबत पाटण तालुक्यात 7 ते 8 फरशी पुलांवरती पाणी गेलं होतं। एक दुर्दैवी घटना सुद्धा यामध्ये घडलेली होती की पाटण तालुक्यातील ढोरोशी येथे एका व्यक्तीची चिता पेटवलेली होती, त्याच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते आणि त्याच वेळेला ढगफुटी सदृश्य पावसामुळे ती चिता अक्षरशः अर्धवट जळलेला जो मृतदेह त्याच्यासह वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। एकंदरीत पाटण तालुक्याला या ढगफुटी सदृश्याचा आणि मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।